छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 25 जूनला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना मी धनगर नेत्यांना आणि गावखेड्यातील ओबीसी लोकांना विरोधक मानलेलं नाही, त्यांना दुखावलं नाही आणि कधी दुखावणार पण नाही असं ते म्हणाले। किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलोय। एकट्याचा अर्थ असा नाही की ह्यो गेला इकडं त्यो गेला तिकडं, कोण कशासाठी गेलेला आहे, काय गेलेला आहे, कोण बाजूला कसा गेलाय, मग ते आम्हाला काढायला लावू नका। समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार शब्द ऐकून घ्यायचे असतात आणि सोडून बी द्यायचे असतात। एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं। मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण घाण बोललेले, आपले सुद्धा हे त्यांनाही माहिती आहे घाण घाण बोललेले, वेगळं वेगळं बोललेले, तरी मी म्हणायचं सोडून दे रे, आपल्याला समाजाचं काम करायचं। तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले, काय फरक पडतो? समाजाचा लढा मोठा आहे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढे। झाला आपण तर जातीसाठी पचू, माझा किती झालाय, मी पचिला समाजासाठी, संकट पचिले, आज लय मोठं संकट घोंगावतंय तरीही पचवलं मी। मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर द्यायचं सोडून मोठ्या मनाने, झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी, तुमच्यासाठी नाही म्हणत, तुम्ही नाही पचवू शकत, पण जातीसाठी पचवायचं त्या भूमिकेत राहायचं। कारण मीही राहिलो, माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले, मी एकटा पडलोय, मराठ्यांचे नेते काय करतील याचा अर्थ असा नव्हता की ह्यो गेला आणि त्यो गेला म्हणून। इथं करोडो समाज एकीकडून आहे, समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून, ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांचे। एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी, हे मी ठासून सांगतो। ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं, ठासून सांगतो। तुमचे जसे पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापासून जागे झालेत तसे मै बी पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत जागे झालेत। मी एकटा बी राहिलो तरी लढणार। तुम्ही कशा खुन्नशीने विचारताय काय ते सगळ्याला कळतं। एक हाकेंच्या बाबतीचा प्रश्न आहे, ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणतायत की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती, हे म्हणा नाही। हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो, मी धनगर बांधवांच्या नेत्याला, धनगर बांधवाला, गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही, आयुष्यात मानणार नाही। त्यामुळं कोणाला मी उत्तर द्यायला शकत नाही, कारण विरोधक मानत नाही म्हणून तेवढा एक त्याला मी मात्र सोडत नाही, बाकीच्यांना नाही। कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं। दलित बांधवाला दलितांचं कळतंय, मराठ्यांनाही कळतंय, मुस्लिमांनाही कळतंय, धनगर बांधवांना सामान्याला कळतंय। लोक हुशार आहेत, एकत्र आहेत, राहणार आहेत, लढणार आहेत आणि पुढचाही दणका धमाका होणार, पुढचा पण धमाका होणार। धमाका म्हणजे नेमका काय इशारा बरं? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे? आमच्या मागणी प्रमाण पाहिजे, खोट्या बातम्या पसरायच्या नाही, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, ती घ्यायची। त्यावेळेस घेतलेली नाही, ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार आहेत। अबकड करून घ्यायची ती ठरलेली, ती घ्यायची, उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही। तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पसरू मग मराठा समाज बाजू जाईल, मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवलं, हो, कारण मी प्रामाणिक काम करतो। आणि परत जरी ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी 3 मागण्या आहेतच ना। असं काय, जरी तुम्ही सगळ्या स्वैर्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही, त्याच्यात तुम्ही आम्हाला फसलं तरी आमच्या 3 मागण्या 10 महिन्यापासून पक्क्या आहेत। हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय, सातारा संस्थांचा करायचंय, पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचा करायचंय आणि 1967ला आरक्षण दिलेलं आहे 180 जातीला। त्यावेळेस कुणबी त्याच्यामध्ये 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वरचा JR काढायचा शासन निर्णय घ्यायचा, फक्त मराठा आणि कुणबी एकच। या मागण्या आहेतच ना, तिच्यात फसलं तर या 3 आहेतच, सुट्टी नाही सरकारला। किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला, पहिल्या दिवसापासून आहेत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत, काही अडचण नाही। आम्ही बदललो नाही, मागण्या वाढल्या नाही, शेपूट वाढलं नाही, काय नाही काय नाही काय नाही। जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत। आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधाजवळ रेकॉर्ड चर्चा झालेली, ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या, म्हणजे एक मागणीवर तुम्ही ठाम राहा, सगळ्या सोयऱ्यांची दिली आता झालं तुमचं, ते नसतं जमत। झालं तुमचं,
मागण्या 7-8-9 आहेत त्या सगळ्या. तुम्ही म्हणता एक झाली सगळ्या स्वारीच होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी एकच आहे की कायदा सांगतो, कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं. ही पहिल्यापासूनची मागणी. तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा, कालच बघितल्यात मी. त्यामुळं तसं काहीच नाही. एकीत फसलं तरी आम्ही दुसरी ठुलेलीच आहे, आम्हाला माहित होतं. एखाद नसतो का कसा जरी जनावराचा कसा सौदा असतो त्याला माहिती आपल्याला 20,000 द्यायचा, पण ते कधी 20,000 सांगत नसतो, कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे. पक्क 20 म्हणलं की 20,000 सौदा होत नसतो. मग ते पक्का माहिती म्हणून ते आधीच सांगत असतो 50,000. मग तुडी ती 20 होते. आताच आम्हाला माहित होतं तुम्ही फसवे सरकार आहे, 70 वर्षापासूनचे फसवे सरकार सगळे. म्हणून आम्ही या सगळंच ठेवले. मराठा कुणबी एक हे हैदराबादचं गॅजेट आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. समकक्ष पाहिजेत ना, सारखाच आहे. ते तिकडे शेती करतात, आम्ही इकडे शेती करतो. आम्ही का वाटग्याने आणि तिकडे काय समुद्र नाही, म्हणजे आम्ही ते ठुलेले. तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहित होतं आधीच. तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता, किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला. कसे संपविलेत, किती खोटं बोलून संपविलेत. एकदाच सगळे मंत्री आमदार एकूण होऊन बोलायला सुरुवात करते. ते असंच होतं, ते ऐकतच नाही, आमकंच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करतात, मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता. त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे. तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती तीच होती, आमची ती व्याख्या नाही. पहिल्यापासून सांगतो आम्ही, आमची जी व्याख्या आहे तीच व्याख्या आम्हाला पाहिजे. तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे ह्या मागण्या पाहिजे, त्या सुद्धा पाहिजे. तुम्ही एकाच फशील का आमची दुसरी आहेच ना. तुम्ही किती चॅप्टर आहेत आम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित होता मग तुम्ही या ह्यो गेम टाकणारे, ह्यो डॉट टाकणारे ते आम्हाला पक्का माहित होतं. शेवटी मराठाच यशस्वी झाला. 2-4 मागण्या सगळं ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी. चारीतल्या कोणची एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. तुम्ही जर तिच्यात आम्हाला फसिलं तरी 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय. आम्ही तिन्ही चारही डावं टाकून ठेवलेत. आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार आहोत. मराठा संघ नका डावं टाकू. हो, मराठा संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमची शेवटी एकच मागणी असं तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या. आम्हाला माहित होतं ही किती फशी केलं. मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा. आम्ही शेती करणारे मराठी आहेत. आम्ही 10 एकर शेती असली ना त्यातले 8 एकर पेरतो, 2 एकर कोरी ठुत असतो. कारण आम्हाला माहित असतं कोणचं पीक नाही टायमाला तर ते पेरायचं, त्याच्यात आवतं आणतो आम्ही. बाजरीचं पीक घेतो, पहिलं मुगाचं घेतो, एक कोरं ठेवतो कारण त्याच्यात आम्हाला ज्वारी पेरायची असते. ज्वारी लिहिते मग त्याच्यात एक पीक घेतलं. आम्हाला माहिती आहे कोणते डावं टाकायचे. आम्ही शेतकरी मराठी आहेत आणि ओरिजिनल जातवान क्षेत्रीय मराठी सुद्धा आहे. आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला फसणार आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावं टाकून ठेवलेले. तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिलं तरी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पहिल्यापासून. हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फसिलं म्हणून ही पण पहिल्यापासून